नमस्कार. प्रत्येक ट्रेडिंग चार्ट म्हणजे एक गोष्ट आहे, खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील एका लढाईची. आज आपण ही गोष्ट कशी वाचायची, त्याचा अर्थ कसा लावायचा हेच बघणार आहोत. तर बाजाराची ही गोष्ट समजून घ्यायची असेल ना, तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे त्या गोष्टीची गती, ज्याला आपण टाइम फ्रेम म्हणतो, आणि दुसरी म्हणजे त्यातील विरामचिन्ह. हो, विरामचिन्ह म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. आणि आज आपण डोजी नावाच्या एका खास विरामचिन्हावर लक्ष देणार आहोत. हे असं विरामचिन्ह आहे जे सांगतं की अरे, या कथेत आता एक मोठा ट्विस्ट येऊ शकतो. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया बाजाराची गोष्ट वाचण्यापासून. मग योग्य टाइम फ्रेम कसा निवडायचा ते पाहू. त्यानंतर आपण अनिश्चित डोजी कॅन्डल, तिचे वेगवेगळे प्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्यावर विश्वास कसा ठेवायचा हे समजून घेऊ. आणि शेवटी हे सगळं एकत्र करून एक पक्क ट्रेडिंग फ्रेमवर्क कसं बनवायचं हे शिकू. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला टप्पा तो म्हणजे आपल्या विश्लेषणासाठी एक योग्य कॅनव्हास निवडणं, म्हणजेच योग्य ट्रेडिंग टाइम फ्रेम. आणि लक्षात ठेवा, जर कॅनव्हासच चुकीचा असेल तर त्यावर चांगली कलाकृती कशी साकारणार, बरोबर ना? पण थांबा, योग्य टाइम फ्रेम निवडायच्या आधी एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. तो म्हणजे मी नक्की कोणत्या प्रकारचा ट्रेडर आहे. कारण तुमची ट्रेडिंग स्टाईलच ठरवेल की तुमच्यासाठी कोणता टाइम फ्रेम बेस्ट आहे. आता ही स्लाइड बघा, ही खूप महत्त्वाची आहे. इथे अगदी स्पष्टपणे दिसतंय की प्रत्येक ट्रेडिंग स्टाईलसाठी एक वेगळा टाइम फ्रेम कसा योग्य ठरतो. समजा शॉर्ट टर्म चार्ट्स घेतले, जसे 5-15 मिनिटांचे, सिग्नल तर भरपूर मिळतील, पण त्यात मार्केट नॉईज म्हणजे छोट्या छोट्या निरर्थक हालचालींचा गोंधळ खूप जास्त असतो. आणि याच्या उलट लाँग टर्म चार्ट्स, जसे की डेली किंवा वीकली, ते एक स्पष्ट आणि विश्वासार्ह चित्र दाखवतात. पण हो, तिथे ट्रेडिंगच्या संधी मात्र कमी मिळतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नियम अगदी सोप्पा आहे. जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा बाजारातला गोंधळ कमी, आणि त्यामुळे मिळणारे सिग्नल्स जास्त विश्वासार्ह असतात. ठीक आहे, तर आता आपण आपला कॅनव्हास म्हणजे टाइम फ्रेम बाजूला ठेवूया आणि आता लक्ष देऊया एका छोट्या पण अत्यंत शक्तिशाली ब्रशस्ट्रोककडे, म्हणजेच कॅन्डलकडे. आणि हे आहे आपल्या बाजाराच्या गोष्टीतील एक महत्त्वाचं विरामचिन्ह. हो, तीच डोजी कॅन्डल. डोजी हा एक जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो तीच गोष्ट. आणि हे नाव का पडलं? कारण जेव्हा खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात एक जोरदार लढाई होते आणि दिवसअखेर कोणीच जिंकत नाही, तेव्हा ही डोजी कॅन्डल तयार होते. तिची ओपन आणि क्लोज प्राइस जवळजवळ सारखीच असते, जे बाजारात एक प्रकारचा संभ्रम, एक कन्फ्युजन दाखवतं. पण एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा, जर बाजार आधीच साईडवेज असेल, कोणतीही स्पष्ट दिशा नसेल, तर तिथे डोजी दिसली तरी त्याचा फारसा अर्थ नसतो, कारण बाजार तर आधीच गोंधळलेला आहे. पण पण जर एका मजबूत तेजीच्या किंवा मंदीच्या ट्रेंडनंतर डोजी दिसली ना, तर ती एका मोठ्या वादळापूर्वीच्या शांततेसारखी असू शकते, सावधानतेचा इशारा. आणि गंमत तर पुढेच आहे. सगळ्या डोजी काही सारख्या नसतात. प्रत्येक डोजीचा प्रकार आपल्याला बाजारातल्या अनिश्चितेबद्दल एक वेगळीच गोष्ट सांगतो. चला बघूया तर मग. इथे दोन मुख्य प्रकार बघूया. एक आहे ड्रॅगनफ्लाय डोजी. बघा, तिला एक लांब खालची सावली आहे. याचा अर्थ काय की विक्रेत्यांनी किंमत खाली ढकलण्याचा प्रयत्न केला, पण खरेदीदार जिंकले आणि त्यांनी पुन्हा नियंत्रण मिळवलं. त्यामुळे डाऊनट्रेंडनंतर हा एक संभाव्य तेजीचा म्हणजे बुलिश सिग्नल असू शकतो. आणि याच्या अगदी उलट आहे ग्रेवस्टोन डोजी. तिला एक लांब वरची सावली आहे, म्हणजे खरेदीदारांनी किंमत वर नेण्याचा प्रयत्न केला, पण विक्रेत्यांनी त्यांना हरवलं. त्यामुळे अपट्रेंडनंतर हा एक संभाव्य मंदीचा म्हणजे बेरिश सिग्नल असू शकतो. आणि मग येते ही लॉंग लेग्ड डोजी. हिच्या वर आणि खाली दोन्ही बाजूंना लांब लांब सावल्या असतात. विचार करा, जणू काही खरेदीदार आणि विक्रेते दिवसभर रस्सीखेच खेळत आहेत, पण दिवस संपल्यावर कोणीच जिंकत नाही. हे बाजारातल्या प्रचंड गोंधळाचं आणि व्हॉलेटिलिटीचं म्हणजे अस्थिरतेचं एक स्पष्ट चिन्ह आहे. ठीक आहे, तर आता आपण डोजीचे प्रकार तर समजून घेतले, पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळं ज्ञान मिळालं, पण या डोजी पॅटर्नचा वापर करून प्रत्यक्ष ट्रेडिंगचा निर्णय घ्यायचा कसा? आणि हो, जे नवीन ट्रेडर्स असतात त्यांना डोजीबद्दल शिकल्यावर एक प्रश्न हमखास पडतो की अरे, डोजी दिसली म्हणजे ट्रेंड नक्कीच बदलणार का? रिव्हर्स होणारच का? तर उत्तर आहे नाही, इतकं सोपं नाहीये ते. डोजीला आहे ना, एका ट्रॅफिक सिग्नलच्या पिवळ्या दिव्यासारखं समजा. तो काय सांगतो? थांबा आणि पहा. तो लगेच वळा असं नाही सांगत.
हा एक इशारा आहे की बाबांनो, ट्रेंड आता कमजोर होतोय, पण पुढे जाण्याआधी आपल्याला हिरव्या दिवेची म्हणजेच कन्फर्मेशनची गरज आहे. तर मग ह्या सिग्नलला कन्फर्म कसं करायचं? सोप्पं आहे. ही आहे आपली 3 स्टेपची चेकलिस्ट. पहिली स्टेप, आधीचा ट्रेंड स्पष्ट आहे का ते तपासा. दुसरी स्टेप, डोजी तयार होताना व्हॉल्यूम कसा आहे, जास्त आहे की कमी. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, धीर धरा आणि डोजी नंतरच्या कॅन्डलची वाट पहा. आता व्हॉल्यूम का महत्त्वाचा? व्हॉल्यूम म्हणजे बाजारातला आवाज, बाजारातली एनर्जी. जर जास्त व्हॉल्यूमवर डोजी बनली असेल तर त्याचा अर्थ आहे की खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये एक मोठी दणदणीत लढाई झाली आहे. त्यामुळे साहजिकच या सिग्नलला जास्त महत्त्व आहे. आणि याउलट कमी व्हॉल्यूमवरची डोजी, ती म्हणजे एक शांत किरकोळ मतभेद जो कदाचित तितकासा महत्त्वाचा नसेल. आणि शेवटी कन्फर्मेशनचा नियम तर एकदम साधा आणि सरळ आहे. डोजीनंतर येणारी कॅन्डलच आपल्याला बाजाराची पुढची दिशा दाखवते. जर पुढचे कॅन्डल बुलिश म्हणजे तेजीची असेल तर तो एक संभाव्य खरेदीचा सिग्नल आहे, आणि जर ती बेरिश म्हणजे मंदीची असेल तर तो एक संभाव्य विक्रीचा सिग्नल आहे. सोपं आहे. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र जोडूया. आपण मोठा कॅनव्हास म्हणजे आपला टाइम फ्रेम आणि सूक्ष्म ब्रश स्ट्रोक्स म्हणजे आपला डोजी पॅटर्न या दोन्हींना एकत्र आणून एक संपूर्ण पक्क ट्रेडिंग फ्रेमवर्क कसं बनवायचं ते पाहूया. बघा, जे प्रोफेशनल ट्रेडर्स असतात ना, ते कधीच बाजाराकडे एकाच नजरेने बघत नाहीत. ते वापरतात मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस. म्हणजे कसं, तर ते लाँग टर्म चार्ट वापरून बाजाराची मोठी दिशा ठरवतात, जणू काय दुरून नकाशाच बघत आहेत. मग मीडियम टर्म चार्टवर त्यांना मिळालेल्या सिग्नलना कन्फर्म करतात, आणि शेवटी शॉर्ट टर्म चार्ट वापरून अगदी एखाद्या सर्जनसारखी अचूक एंट्री घेतात. जसं इथे दिसतंय, एक स्विंग ट्रेडर काय करेल, वीकली चार्ट वापरेल मोठे चित्र बघायला, डेली चार्टवर सिग्नल कन्फर्म करेल आणि 4 तासांच्या चार्टवर परफेक्ट एंट्री घेईल. आणि या फ्रेमवर्कचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर यामुळे ट्रेडर्सना दोन्ही जगांतील सर्वोत्तम गोष्टी मिळतात. लाँग टर्म चार्ट्सची स्पष्टता आणि शॉर्ट टर्म चार्ट्सची अचूकता. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. तर मग प्रत्येक चार्ट आपल्यासमोर खरेदीदार आणि विक्रेते यांच्या संघर्षाची एक गोष्ट मांडतो. आता ही गोष्ट वाचण्यासाठी लागणारी भाषा आणि त्यातील विरामचिन्हे ही दोन्ही साधनं आपल्या हातात आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की या कथेचा पुढचा अध्याय कसा वाचला जाईल.